रोटेशनल डायनॅमिक्स. ठीक आहे, रोटेशनल डायनॅमिक्स यातलं आपलं पहिलं पार्ट जे आहे ते काय आपलं सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय बघणार, सगळ्यात आधी आपण एक बेसिक टर्म्स बघूया. ठीक आहे, आता बेसिक टर्म्स जर बघितला तर सर्क्युलर मोशनमध्ये जसं आपण डिस्प्लेसमेंटला आपण डी न डिनोट करत होतो, इथं काय येणार आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथं काय येणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण कशाने डिनोट करतोय, थिटानं. जसं आपण डिस्प्लेसमेंटला सायमल्टेनियसली आपण डिस्प्लेसमेंटचं लिहूया. डिस्प्लेसमेंटला आपण काय लिहित होतो, डिनोट कशातनं करत होतं, डी किंवा यस. मोस्टली तर आपण यसनंच डिनोट करतोय. तर ओव्हरऑल जर सगळ्यात आधी आपण काय बघूया, डिस्प्लेसमेंटचं डेफिनेशन. डिस्प्लेसमेंटचं डेफिनेशन काय, इट इज दी शॉर्टेस्ट डिस्टन्स between two points. कोणते ते दोन पॉइंट्स, ते एक इनिशियल किंवा फायनल. इनिशियल और फायनल पॉइंट्स. इनिशियल और फायनल पॉइंट्स. डिस्टन्स काय सांगतोय, डिस्टन्स डिनोटेड बाय एस अँड इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट्स. याला जर ओव्हरऑल बघितला तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, सॉरी हे डिस्प्लेसमेंट आलंय आपलं, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, हा डिस्प्लेसमेंटचं डेफिनेशन आहे. डिस्प्लेसमेंट काय म्हणतोय, इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. फॉर एक्झाम्पल आपण काय केलो, आपण इथे एक घर घेतलो. ठीक आहे, इथं काय एक्स अमाऊंट ऑफ पर्सनचं घर आहे. ठीक आहे, आणि इथं आहे आपली शाळा. इथं आहे आपली शाळा. मग ओव्हरऑल जर डिस्टन्स बघितला तर हे अशा टाईपमध्ये काय तर आहे की नाही, हे यांचं डिस्टन्स आहे. हे काय डिस्टन्स आहे. मग आपण काय केलं की बाबा ओव्हरऑल जर डिस्टन्स बघितला तर समजा 1 किलोमीटर काय आहे डिस्टन्स आहे. ओव्हरऑल डिस्टन्स किती आहे, 1 किलोमीटर आहे. मग ओव्हरऑल डिस्प्लेसमेंट काय म्हणतं, इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. ते कोणते आहेत, इनिशियल अँड फायनल. हा जर माझा इनिशियल पॉईंट आहे तर हा माझा काय फायनल पॉईंट आहे. ह्याला मी काय म्हटलो, स्कूल. ठीक आहे, आणि हा माझा काय होम. होम आणि स्कूलमधला जो ओव्हरऑल डिस्टन्स आहे ते किती आहे, 1 किलोमीटर आहे. मग आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. आपण काय करतोय, डिस्प्लेसमेंट हे मधनं आपण डायरेक्ट काय केलो, आपण घरी गेलो. शाळा सुटल्यानंतर आपण काय केलो, मधनं डायरेक्ट आपण घरी गेलो. हे काय झालं आपलं शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट्स. हे आपलं काय झालं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. ह्याला जर बघितलं तर हे काय असणार आपलं वेक्टर क्वांटिटी आहे. हे काय आपलं वेक्टर क्वांटिटी आहे. याला आपण काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट इज दी वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, एवढं समजलं आम्हाला. बट व्हॉट अबाउट दी युनिट. युनिट काय येणार आहे, जसं आपण लेंथला आपण मीटरनं कन्सिडर करत होतो तसंच आपण ह्याला पण काय करणार, मीटर आपण काय करणार आहे, युनिट घेणार आहे. युनिट काय येणार, मीटर. ठीक आहे, जर मीटर युनिट आहे तर डायमेन्शन येणार. आता युनिट आलं तर डायमेन्शन येणार. डायमेन्शन किती येणार, डायमेन्शनला आपण काय केलो, जस्ट एम आहे, विच मीन्स काय आलं, आपलं डायमेन्शन काय आलं, यल आलं. जर ओव्हरऑल बघितला, ठीक आहे सर तुम्ही 2 टर्म एक्सप्लेन केला. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण एक थोड्या वेळानं करूया. आधी आपण बेसिक पार्ट आपण कव्हर करूया. ठीक आहे, बेसिक पार्टला आपण जरा एक्सप्लोअर करूया. हे काय बघितलं आपण, डिस्प्लेसमेंट बघितलं. आता आपण काय बघणार, डिस्टन्सला आपण कशानं डिनोट करतोय, याला पण सेम डी किंवा यसनं आपण डिनोट करणार. ठीक आहे, मोस्टली तर आपण डिस्प्लेसमेंटच यूज करतोय. डिस्टन्स काय, आता जसं आपण बघितलं इथं आपली स्कूल आहे आणि इथं काय आपलं होम आहे. मग स्कूल टू होम जे ओव्हरऑल डिस्टन्स आहे, जे ॲक्च्युअल डिस्टन्स आहे, जे ॲक्च्युअल रोड आहे ते किती आहे, 1 किलोमीटरचा आहे. आणि मधनं जो शॉर्टकट आहे जे शेतातनं जात आहे त्याला ते किती आहे. जर समजा हे ओव्हरऑल 1 किलोमीटर असेल तर हे किती असणार आहे, 500 मीटर असणार आहे, 100 मीटर असणार आहे, 200 मीटर, जे काय असेल ते. जिथं तुमचं डिस्टन्स मिनिमम होणार आहे, त्याला आपण काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स जर बघितला तर डिस्टन्स काय, इट इज दी ॲक्च्युअल पाथ. इट इज दी ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट.
एका ऑब्जेक्टनं जे काय ट्रॅव्हल केलेलं आहे, जे काय ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलेला आहे, विच मीन्स घर टू होम टू काय केलेलं आहे त्यानं, स्कूल टू होम जे ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलं आहे, जे ॲक्च्युअल रोड घेऊन जाणार आहे त्याला आपण काय म्हणणार, डिस्टन्स म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार, डिस्टन्स म्हणणार. ठीक आहे सर, हे समजलं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे सर, डिस्टन्समध्ये युनिट क्वांटिटी कुठली येणार, तर डिस्टन्सला आपण काय म्हणतोय, स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे, ह्याचं जर युनिट बघितला तर किती येणार, जसं आपण डिस्प्लेसमेंटला यस न डिनोट करत होतो, युनिट किती येत होतं, मीटर, तसं ह्याचं पण युनिट किती येणार, मीटर येणार. ठीक आहे, युनिट पण मीटरमध्ये आलं, समजलं आम्हाला. आता आपण ओव्हरऑल काय बघितलो, डिस्टन्स काय, ओव्हरऑल डिस्टन्स इट इज द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. नेक्स्ट काय बघितलं आपण, हे काय स्केलर क्वांटिटी आहे, हे काय आपली स्केलर क्वांटिटी आहे. नेक्स्ट काय बघितलं आपण, युनिट बघितलो, ते काय मीटर आहे. जर डायमेन्शन बघितला तर किती येणार, डायमेन्शन किती येणार, डायमेन्शनला पण आपण काय करणार, एल न डिनोट करणार. मग ओव्हरऑल आपल्याला इथं काय समजलं की बाबा डिस्टन्स आहे डिनोटेड बाय यस, इट इज द ॲक्च्युअल पार्ट ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. हे काय स्केलर क्वांटिटी आहे, युनिट काय मीटर आहे, डायमेन्शन काय यल आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये आपण काय बघितलं, डिनोटेड बाय डी किंवा एस, इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. ते कुठले 2 पॉईंट्स, एक इनिशियल आणि फायनल 2 पॉईंट्समधला जे डिस्टन्स असणार, जे कमीत कमी लागणारा अंतर, याला आपण काय म्हणतोय, इन शॉर्ट जर आपण म्हटलं तर आपण काय म्हणणार, याला कमीत कमी लागणारा अंतर, कमीत कमी लागणारा अंतर, याला आपण काय म्हणणार, कमीत कमी लागणारा अंतर. ह्याला आपण जिथं कमीत कमी आपलं डिस्टन्स, जिथं आपलं डिस्प्लेसमेंट कमी होणार आहे, जिथं कमीत कमी लागणारा अंतर आहे, त्याला आपण काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स काय, जे काय आहे ते ॲक्च्युअल, जे काय आहे ते म्हणजे ओव्हरऑल जे तुमचं डिस्टन्स आहे ते, ह्यात काय कमी जास्त होणार नाही. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, मला इथं नाही की नाही मैत्रिणीला भेटायला जायचं आहे. मग ओव्हरऑल मैत्रिणींना भेटायला जाताना आपल्याकडे काय असतंय की बाबा मला ओव्हरऑल समजा आपलं टाईम किती, आपल्याला 10 मिनिट आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनिट बोलायचं आहे. 10 मिनिटासाठी आपण भेटायला चाललंय, तर ओव्हरऑल आपल्याला टाइम कमी करायला लागणार. आता मैत्रिणींचं घर तर जवळ नाही आहे, घर आहे लांब, लांब ट्रॅव्हल करायचं ना आपल्याला. मग आपण काय करतो बाबा, कमीत कमी टाईममध्ये आपण कमीत कमी डिस्टन्स, मॅक्झिमम डिस्टन्स आपण कसं कव्हर करणार, कमीत कमी टाईममध्ये आपण मॅक्झिमम डिस्टन्स कसं कव्हर करणार, त्याचा प्रयत्न करतोय. त्याला आपण काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स काय असणार आहे, निवांत बोलवलेलं आहे, घरातनं फोन आले, निवांत आपण चाललोय, हलगू मलगू करत आपण निवांत चाललोय, त्याला काय म्हणणार आपण, डिस्टन्स. जर त्याच जागी जर समजा पप्पांचं कॉल आलं तर आपण काय करतोय, फास्टेस्ट जातोय विच मीन्स इथं काय झालं, डिस्टन्स आपलं कमी झालं. आपलं काय झालं, डिस्टन्स कमी झालं. कशामुळे डिस्टन्स कमी झालं, बिकॉज आपण काय केलंय, वेलॉसिटीला वाढवले. हे काय झालं, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मग आपण ओव्हरऑल सर्क्युलर मोशनचं जे काय कायनेमॅटिकल पार्ट आहे, जे आपण हे सगळं आपण बघितलेलं आहे. मग हे सगळं जर क्लिअर झालं तर सर्क्युलर मोशनचं जे कायनेमॅटिकल पार्ट आहे ते लगेच क्लिअर होणार. ठीक आहे, आता एवढं पार्ट तर आपलं क्लिअर आहे. त्यानंतर आपण काय करूया, वेलॉसिटीजला बघूया. सायमल्टेनियसली आपण काय करूया, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनला बघूया. ठीक आहे, आता आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघितलो. आता आपण काय करणार, वेलॉसिटी आणि स्पीडला बघणार आपण. मग इथं आपलं जर प्रिव्हियस जर बघितला तर तिथं आपण डिस्टन्स पण एक्सप्लेन केलो आणि डिस्प्लेसमेंट पण एक्सप्लेन केलो. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही ह्याच्यात फरक काय, डिस्टन्स काय देणार आहे आपल्याला, ॲक्च्युअल पाथ देणार आहे. आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला काय देणार आहे, शॉर्टेस्ट पाथ देणार आहे. डिस्प्लेसमेंट आपल्याला काय देणार आहे, शॉर्टेस्ट पाथ. आणि डिस्टन्स आपल्याला काय देणार आहे, जे काय ते ॲक्च्युअल पाथ. बट मला सांगा, डिस्टन्समध्ये पण ॲक्च्युअल पाथ देणार आहे, ठीक आहे समजलं. डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट देणार आहे, समजलं. ह्याचं युनिट पण समजलं, डायमेन्शन पण, युनिट पण सेम आहे, डायमेन्शन पण सेम आहे, नोटेशन पण सेम आहे. बट ह्या दोघांमध्ये फरक काय, ते का स्केलर आहे. आता इथं प्रश्न आलं, ते स्केलर का आहे. ह्या वेलॉसिटीकडे जाऊया. आधी आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आणि जरा एक्सप्लोर करूया. आपण काय बघितलं, डिस्टन्स काय आहे, हे स्केलर आहे. डिस्टन्स कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. बट ह्याचं जर युनिट बघितला तर ते काय, मीटर आहे. डायमेन्शन काय, यल आहे. डायमेन्शन यल आहे, युनिट काय, मीटर आहे. ठीक आहे, कोणाचं आहे, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा. डायमेन्शन सेम आहे, युनिट सेम आहे, ओव्हरऑल सिम्बल पण सेम आहे. याला पण आपण यस किंवा डी न डिनोट करतोय, याला पण आपण यस किंवा डी न आपण डिनोट करतोय. ठीक आहे, मग स्केलर आणि वेक्टर का बरं, हे आम्हाला समजलं नाही की बाबा
या डिस्टन्सला आपण स्केलरच का म्हणतोय आणि डिस्प्लेसमेंटला आपण वेक्टरच का म्हणतोय. तर याला जर एक्सप्लोअर केला तर समजा आपल्याला काय करायचं आहे, आता जसं आपण एक्झाम्पल घेतलेलो तसंच एक मुलगा आहे, हे XYZ नावाचा मुलगा आहे, याला काय करायचं आहे, ह्याला काय करायचं आहे, फास्ट याला की नाही पळत जायचं आहे. ठीक आहे, याला फास्ट पळत जायचं आहे. ठीक आहे, आता ओव्हरऑल समजा इथं आहे मुलगी. ठीक आहे, ह्या मुलगीनं ह्याला नाव देऊया आपण, ह्याला नाव देऊया आपण शिजुका आणि ह्याला नाव देऊया आपण. ठीक आहे, आता नोबिताला शिजुकानं बोलवूया. आता नोबिताला कोण, शिजुकानं बोलवल्या. ठीक आहे, आता नोबिता काय करणार आहे, नोबिताला हां बाबा शिजुकानं बोलवल्या, आता आपल्याला भेटायला जायचं आहे. मग ह्यो काय करणार, कमीत कमी डिस्टन्स घेणार. मग ओव्हरऑल ठीक आहे सर, तुम्ही सांगितलं कमीत कमी डिस्टन्स घेणार, डिस्प्लेसमेंट समजलं, डिस्टन्स जे काय ॲक्च्युअल पाथ आहे ते समजलं, पण तुम्ही हे सांगा हे स्केलर काय आणि हे वेक्टर काय. मग ओव्हरऑल जर बघितला तर नोबितानं काय केलं, नोबिताला जायचं शिजुकाकडं, नोबिता बसला गाडीवर. नोबिता कुठं बसला, गाडीवर. चला गाडीला पण इंट्रोड्यूस करूया. ठीक आहे, नोबिता कुठं बसलाय, गाडीवर बसला. ठीक आहे, नोबिता कुठं बसलाय, गाडीवर बसला. ठीक आहे, नोबिता गाडीवर बसलाय आणि कोणाला भेटायला चाललाय, ह्यो शिजुकाला भेटायला चाललाय. ठीक आहे, ह्यो कोणाला भेटायला चाललाय, शिजुकाला भेटायला चाललाय. मग भेटायला जाताना ह्या पाड्याला काय माहित नाही आहे, तिचा घराचा पत्ता माहीत नाही आहे. ह्यो तर निघलाय, तिला भेटायला तर निघलाय, पण घराचा पत्ता माहीत नाही आहे. मग ह्यो काय करणार, ह्यो जाताना विचारणार, ह्यो काय म्हणणार, चला निघूया आपण गुगल मॅप यूज करूया. पण गुगल मॅप कधी चालणार आणि कधी बंद पडणार काय बोलता येत नाही, एक्झॅक्टली लोकेशन देणार आहे का नाही. मग ह्यो काय केला पाड्यानं, ह्या पाड्यानं गाडीवर बसला आणि निघला. ठीक आहे, कॉर्नरवर गेल्यानंतर समजा इथं कुठं तर शिजुकाचं घर आहे, इथं कुठं तर शिजुकाचं काय घर आहे, याला असं असं फिरत जायचं आहे. ठीक आहे, इथं गेला. मग इथं आला, मग इथनं काय म्हटला की बाबा ह्यानं विचारलं की बाबा ही अशी अशी मुलगी आहे, यांचं आडनाव घेतला आणि तिला घरी जायचं आहे. ठीक आहे, तिचं घर कुठं आहे त्यानं विचारला. मग ओव्हरऑल काय विचारणार की बाबा पप्पांचं नाव नाही तर मुलगीचं नाव विचारला आणि त्यांनी काय सांगताना की बाबा तू बघ इथनं स्ट्रेट जा आणि तिथनंही की नाही डावीकडं वळ. त्याने काय म्हटले, इथनं स्ट्रेट जा आणि तिथनंही की नाही लेफ्ट टर्न घे किंवा राईट टर्न घे. त्यांनी काय म्हटले, इथनं स्ट्रेट जा आणि तिथनं लेफ्ट टर्न घे, इथनं स्ट्रेट जा तिथनं लेफ्ट टर्न घे. इथंच तर आहे वेक्टर क्वांटिटी काय देतोय, वेक्टर क्वांटिटी गिव्स डायरेक्शन as well as magnitude. मग ह्यानं म्हटलं ठीक आहे, तिथं जाऊ आणि तिथनं की नाही लेफ्ट टर्न घेऊ, विच मीन्स तो मग काय विचारणार, हां ठीक आहे तुम्ही म्हटलं मला टर्न, मग तुम्ही काय म्हणणार पहिलं टर्न घेऊ काय दुसरं टर्न घेऊ, तुम्ही काय विचारणार पहिलं टर्न घेऊ काय दुसरं टर्न घेऊ. ह्यो पाड्याने काय केला, ह्यो स्टार्ट केला. ठीक आहे, यानं म्हटलं पहिलं टर्न म्हणजे 500 मीटरवर पहिलं टर्न आहे. मग ह्यो काय केला, इथनं 500 मीटरवर त्यानं काय केला, पहिलं टर्न घेतला, विच मीन्स डायरेक्शन पण दिलं आणि दुसरं काय मिळालं आपल्याला, मॅग्निट्यूड पण मिळालं. वेक्टर आपल्याला काय देतोय, डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड. त्यानं काय म्हटलं 500 मीटरवर जा आणि तिथनं पहिलं टर्न घे. ह्यो 500 मीटरवर गेला आणि तिथनं काय केला, पहिलं टर्न घेतला. ओव्हरऑल तो घरी गेला. ठीक आहे, विच मीन्स वेक्टर काय देणार आपल्याला, डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. ठीक आहे सर, तुम्ही डिस्प्लेसमेंट सांगितलं, हे मीटर लेंथ मीटर डायमेन्शन ते समजलं आम्हाला, सिम्बल पण समजलं, वेक्टर पण समजलं. मग आता स्केलर आपल्याला माहिती आहे, स्केलर काय देतोय, जस्ट मॅग्निट्यूड देतोय. जस्ट मॅग्निट्यूड देतोय. जसं तुम्ही काय केलं, जाताना तुम्ही शिजुकाला कॉल केला, शिजुकाला विचारलं तुझं घर कुठं आहे, ती काय म्हटली, असं माझं घर इकडं आहे, तू ये. मग ह्यो पाड्यानं काय केला, गाडी घेतला आणि चालू केला. ह्यानं विचारला काय, किती टर्न घ्याय पाहिजे, किती कॉर्नर येणार, त्या चौकात कुठं काय म्हणतो आपण ते नियरेस्ट पॉईंट, पॉप्युलर पॉईंट काय आहे काय, ते काय विचारलं. ह्यो गाडी घेतला निघला, विच मीन्स ह्याला काय मिळालं, जस्ट मॅग्निट्यूड. ह्याला काय माहिती आहे की बाबा हां ते 40 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर 1 किलोमीटरवर काय शिजुकाचं घर आहे. मग ओव्हरऑल ह्याकडे काय जस्ट व्हॅल्यू आहे, जस्ट काय व्हॅल्यू काय ते 1 किलोमीटर 2 किलोमीटर, हे दोन काय, हे व्हॅल्यू आहे, हे दोन काय व्हॅल्यू आहे. आणि हे किलोमीटर जे आहे हे काय आपलं युनिट आहे. ठीक आहे, हे किलोमीटर काय आपल्याकडं युनिट आहे, दोन काय व्हॅल्यू आहे, दोन व्हॅल्यू आहे, किलोमीटर काय युनिट आहे. तसं इथं जर बघितला वेक्टर यानं काय केला, 500 मीटरवर जाऊन टर्न केला, विच मीन्स 500 मीटर. इथं जर या शब्दात मांडायचं झालं तर 500 मीटरवर काय करायचं याला, टर्न घ्यायचं आहे. मग टर्नमध्ये कुठला टर्न, लेफ्ट आहे का राईट आहे, मग इथं काय आलं लेफ्ट टर्न.
500 मीटरवर काय घ्यायचं आपल्याला, लेफ्ट टर्न. विच मीन्स डायरेक्शनल. इथनं आपल्याला कळालं की बाबा डिस्प्लेसमेंट हा वेक्टर क्वांटिटी आहे. का वेक्टर क्वांटिटी आहे, कारण यो काय देतोय, डायरेक्शन ॲज वेल एज मॅग्निट्यूड. कसा देतोय, त्यानं काय केला, 500 मीटरवर गेल्यानंतर त्यानं लेफ्ट टर्न घेतला. विच मीन्स 500 मीटर काय झालं आपलं